काल आपण पोलीस भरतीची बॅच नवीन स्टार्ट केली आहे आणि आज त्याच्यातला दुसरा दिवस आहे. पहिले लेक्चर झालं आहे तुमचं मराठी ग्रामरचं आणि आता हे बुद्धिमत्तेचं लेक्चर आहे. हे बघा, अच्छे रिझल्ट लाने के लिए बातों से नहीं रातों से लढणं पडतं आहे. कसं येणार आहे चांगला रिझल्ट? काय वाटतं तुम्हाला? मेहनत केल्यावर. काय असतं मेहनत? काय असते मेहनत? इथं असं कोणी आहे का की ज्याला पोलीस भरतीचा अजून सिलेबसच माहीत नाही आहे? पोलीस भरतीचा सिलेबस सगळ्यांना माहिती आहे का? माहिती आहे सर तुम्हाला? हे बघा, 4 सब्जेक्ट आहेत. मराठी ग्रामर 25 क्वेश्चन, मॅथचे 25 क्वेश्चन, बुद्धिमत्तेचे 25 क्वेश्चन आणि GKचे 25 क्वेश्चन. कोणी मागच्या वर्षी पोलीस भरतीचा पेपर दिला आहे? कोणीच दिलेला नाही आहे. जे तुम्ही पहिल्यांदाच देते म्हणजे हे तर सिलेबस माहिती आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? एवढं माहिती झालं ठीक आहे. पोलीस भरतीला काय असतात? 4 सब्जेक्ट असतात. मराठी ग्रामरचे 25 क्वेश्चन आहे, बुद्धिमत्तेचे 25 क्वेश्चन आहेत किंवा GKचे 25 आहेत. पण आता ह्या 25मध्ये काय आहे? एवढं मायक्रो लेवलला जाऊन अभ्यास करायचा आहे. आता ठीक आहे, मराठी ग्रामर आहे. मराठी ग्रामरमध्ये काय आहे? एक येतं व्याकरणाचा भाग येतो आणि दुसरं काय येतं? काय येतं? शब्दार्थ येतात, बरोबर. आता याच्यामध्ये पण बघायचं किती चॅप्टर आहेत, कोणते चॅप्टर आहेत. सपोज वर्णमाला असेल तर वर्णमालेमध्ये पण कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला आहे. संधी असेल तर संधीवर किती क्वेश्चन विचारलेत. प्रत्येक चॅप्टर वाईज करायचं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे? सगळ्यात जास्त क्वेश्चन ज्या चॅप्टरवरती केले, एकदा तर आपण बेसिक सिलेबस तर कंप्लीट करणार आहेत, पण ज्या चॅप्टरवरती जास्त क्वेश्चन आहेत लास्टला तुम्ही रिव्हिजनला ते करणार ना. हे बघा, अभ्यास सगळेजण करतात, सगळ्यांचा सिलेबस कवर असतो. सिलेक्शन कोणाचं होतं रे? किंवा रिझल्ट कोणाचा येतो? कोणाचा येतो? ज्याची सगळ्यात जास्त रिव्हिजन आहे आणि प्रॅक्टिस आहे. असे कोण आहे रे? बुद्धिमत्ता आणि सपोज बुद्धिमत्ता आणि गणित आहे. पेपरच्या आधी 1 महिना अभ्यास करून 25 पैकी 25 घेतलेत. आहे कोणी? मराठी व्याकरणाला तुम्ही रिव्हिजन मारून घेऊ शकता. 1 महिना तुम्ही चांगली रिव्हिजन घेऊ शकता. तसं अभ्यास तर आपल्याला दररोज करायचं आहे, पण घेऊ शकता. तसं गणित बुद्धिमत्तेला होईल का? होतं? इथं डेली प्रॅक्टिस करायची. हे बघा, पोलीस भरती करताय, तुम्हाला 12 तास अभ्यास करायचा नाही आहे. एक शेड्यूल ठरवा, स्लॉट ठरवा. तुम्हाला ग्राउंड करायचं आहे. ग्राउंडला तुम्हाला कमीत कमी जायला, परत फ्रेश होऊन यायला 4 तास तर आरामात जाणार आहेत. 4 तास तुमची इथं लेक्चर होणार आहेत, बरोबर. इथं आल्या एक ना, तुम्हाला जर रिझल्ट आणायचा असेल ना, स्वतःला सगळ्यात पहिली शिस्त लावायची. आपल्या लेक्चरचा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंगला इथे यायचं आहे. प्रत्येक पहिली गोष्ट, सगळ्याच सब्जेक्टला वेगळी नोटबुक करायची. कुणीतरी पेज घेऊन येतं आहे, पेजवरतीच लिहितं आहे, घरी गेलं तर पेज हरवतं आहे आपल्याकडनं, आपण त्याच्याकडे परत बघत पण नाही आहेत. त्यामुळे नोटबुक करायची. माझ्या सब्जेक्टला तर कंपल्सरी नोटबुक करायची आहे. इथं जे पण शिकवलं जाईल, जो टॉपिक शिकवलं जाईल ते सगळं राईट करून घ्यायचं आहे, नोट्स काढायच्यात. घरी गेलं मी सांगते अभ्यास कसा करायचा आहे. इथं जे लेक्चर होणार आहे ते लेक्चर घरी जाऊन रिव्हिजन करायचं आहे. आणि एक काम करायचं, आज मार्केटमध्ये जायचं किंवा तुमच्या फ्रेंडकडे असेल तर जायचं आणि काय करायचं आहे की टॉपिक वाईज एखादं ॲनालिसिस असेल तर ते बुक उचलून घेऊन यायचं. आता सपोज इथं बुद्धिमत्तेचं जर अक्षरमाला नावाचा जर चॅप्टर तुम्हाला शिकवलं असेल तर काय करायचं आहे, इथं जे आहे रे, मी तर काय करायचं एका टॉपिकवरती तुम्हाला ट्रिक्स वगैरे, हे बघा ट्रिक्स कधीच नसतात. फक्त ट्रिक्सवर एक्झाम पास करण्यासारखी आत्ता कंडिशन आहे का? आहे का कन्सिडर? काय करायचं आहे? सगळ्यात पहिलं एकदम डीपमध्ये स्टडी करायचं आहे तुम्हाला. प्रत्येक पॉईंटला टच करायचं. ज्यावेळेस तुमचा अभ्यास पूर्णपणे झालेला असतो ना, त्यावेळेस तुमचं लॉजिक डेव्हलप होतं. आणि लॉजिक डेव्हलप लागलं ते इलिमिनेशन असतं ना, 4 ऑप्शन, ते डिलीट करायला एकदम सोपं जाऊन जातं. आणि ट्रिक्स ह्यानंतर असतात. आम्ही तर एक चॅप्टर जेवढं पॉसिबल होणार आहे त्या ट्रिक्स तर मी देणार, पण ट्रिक्स ह्या ना कोणाच्या वापरायच्या नसतात, कोणाच्या यूज नसतात करायच्या. ट्रिक्स ह्या स्वतः बनवायच्या असतात, तेव्हा पेपरमध्ये आठवतं आहे. आता इथं एक रिअल कंडिशन आहे की तुम्ही किती इथं अभ्यास करा, काय पण करा, ट्रिक्स फॉलो करा, एका तासात आठवतं का? तिथलं एका तासात आठवतं का? किती लोक असे आहेत की बरं ज्यांनी ट्रिक्स वगैरे केल्या तर तिथे एकदम एका तासात सगळं आठवलं आहे? मॅडम तुम्ही दिला आहे का पेपर? पोलीस भरतीचा मागचा पेपर दिला आहे का? आठवतं का तुमच्या ट्रिक्स वगैरे तुम्ही जे काय केलेलं असतं ते एका तासात काय काय आठवतं? हां, त्याच्यामुळे काय करायचं आहे,
आधी पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे एकदम डीपमध्ये. आता जर सांगितलं मायक्रो लेवलला जाऊन अनालिसिस करायचं आहे, एवढंच करायचं आहे तुम्हाला. अभ्यासाचं एवढंच करायचं. आपण पोलीस भरती करतोय ना, 4 तास अभ्यास करायचा आहे. इथं जर शिकवतंय त्याच्यावर नोट्स काढायच्या, घरी जायचं, अख्खी PYQ सोडून घ्यायची. म्हणजे ज्याला काही प्रॉब्लेम येतोय त्याला सर्कल करायचा. अजून तुमच्या मित्रांची हेल्प घ्या, त्यांनाही समजत नसेल तर डायरेक्ट आमच्याकडे या. हे बघा, तुम्ही जे खाकीचं स्वप्न बघितलंय ना, त्या स्वप्नासोबत आमची अख्खी टीम तुमच्यासोबत आहे. त्यामुळे फक्त तुम्ही हार्डवर्क करा, अभ्यास करण्याची तयारी ठेवा. हे जिद्द हे वगैरे असं काही नसतं. असं वाटतं का जिद्द वगैरे काही असतं का? किंवा खूप एखाद्याचं मोटिवेशन व्हिडिओ बघितलंय आणि तुम्ही खूपच अभ्यास केलाय, किती दिवस, 12 तास अभ्यास किती दिवस करू शकता? 4 तास अभ्यासाचं टार्गेट ठेवायचं आहे. ठीक आहे. कारण कसं असतं माहिती का, आपल्याला हे जे 25 मार्क्स घ्यायचे आहेत ना, आता मी तर माझ्या सब्जेक्टविषयीच बोलते तुम्हाला. पोलीस भरतीला किती क्वेश्चन आहे त्याच्यावर? 25 क्वेश्चन आहेत. 25 क्वेश्चन आहेत म्हणजे चॅप्टर किती असतील रे कमीत कमी? तसं जर असं टॉपिक वाईज केलं तर चॅप्टर किती होतात? 30-32 होतात. पण बेसिक आपल्याला 25 तरी आलेत. आणि त्या प्रत्येक क्वेश्चन जो फ्रेम केला जातो ना, प्रत्येकाच्या मागे काहीतरी लॉजिक असतं. एकच चॅप्टर घेतलाय, एका चॅप्टरवरती नाही, एका चॅप्टर दुसऱ्या चॅप्टरला लिंक असतो. अक्षरमाला आहे बरोबर. आपण असं आता नॉर्मली एवढे तर सोपे क्वेश्चन विचारत नाहीत की अक्षरमालेमध्ये डावीकडून 15 अंक 15 अक्षर कोणतं आहे किंवा उजवीकडून 15 कोणतं, एवढे बेसिक विचारतात का? पण त्याची कन्सेप्ट काय रे, बेसिक काय आहे? डावीकडनं ABCD येते ना सगळ्यांना? किती आहेत लेटर? किती? A to Z किती? 26. सांगा मला, आपण लिहूयात. A B F H I J K L M N O असे किती जण आहेत का ज्यांची ABCD पूर्ण पाठ आहे? म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं ABCD मध्ये सांगा 22वं लेटर कोणतं आहे, येणार आहे कोणाला सांगता? 17वं येणार आहे सांगता? उजवी असं सांगा मला, याची सांगा रे, डावी बाजू कोणती आहे? डावी बाजू कोणती? बेसिक अजिबात लाजायचं नाही, नाही आलं ना डायरेक्ट विचारायचं मला. सांगायची डावी बाजू कोणती आहे? कोणती? ही बाजू डावी आहे. मॅडम कोणती बाजू डावी आहे? ही बाजू डावी आहे. डावी म्हणजे काय रे, लेफ्ट की राईट? ही बाजू कोणती आहे? ही झाली राईट, ही झाली लेफ्ट. आता हे लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट कुठे यूज करता येतं? अजून कोणत्या चॅप्टरला लिंक होतात हे गोष्टी? सांगा कोणत्या कोणत्या चॅप्टरला हे बेसिक कुठे कुठे यूज करू शकता तुम्ही? फक्त अक्षरमालेमध्येच यूज होत आहे का? कुठे? बैठक व्यवस्था माहिती आहे का? सेटिंग अरेंजमेंट बरोबर ना, एक सर्कल दिलं जात आहे, सांगितलं जात आहे D हा P च्या डावीकडून दुसऱ्या स्थानावरती आहे. इथं डावं उजवं कळत आहे ना? सांगा बरं, इथं P आहे सपोज, D हा P च्या उजव्या बाजूकडे. उजवी बाजू म्हणजे कोणती बाजू रे? कसं जायचं आहे? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? कसं? मला हे सांगा, P ची उजवी बाजू म्हणजे कोणती बाजू? P इथं बसलाय, असं टाकून घ्या, ॲरो दाखवा. इथे एक माणूस आहे, इथे वरती बसलाय. सांगायची उजवी बाजू कोणती आहे? ही वाली? ही वाली? बरोबर. एक लक्षात ठेवा की ते 1 तासात ना उजवं डावं पण कळत नाही. ही रिअल कंडिशन आहे. कळतंय का? कळतंय? बरं ठीक आहे, इथं बसलाय म्हणून कळतंय ह्याची उजवी बाजू ही आहे, डावी बाजू ही आहे. बेसिक लक्षात ठेवा. तुम्ही असे आहेत ना, तुमचा हात कोणता आहे? ही उजवीच बाजू आहे. ही हात कोणता आहे? डावा. ही पण डावी. आता तुम्हाला कधी कधी काय विचारलं जातं, क्वेश्चन कसा विचारला जातो लक्ष द्या. ते तुम्हाला असा प्रश्न विचारतात की तुमच्या उजव्या बाजूकडून, शब्द काय म्हटलं आहे, तुमच्या उजवीकडून अक्षरमालेतील 13वं अक्षर कोणतं सांगा. किंवा तुमच्या डावीकडून अक्षरमालेतलं 5वं अक्षर कोणतं? कोणतं आहे? बोलायचं, मुलींनी पण बोलायचं आहे, असं काही नाही आहे, सगळ्यांनी बोलायचं. म्हणून म्हटलं पुढे बसायचं. काय? कोणतं? ई का? अक्षरमालेची उजवी बाजू असो किंवा तुमची उजवी बाजू असो, ते फक्त काय केलं, शब्दात फिरवलंय. तो कीवर्ड आहे ना,
तिथं तुम्हाला कळता आलं पाहिजे. तुमची हाही विचार नाही करायचा बाबा अक्षरमालेची नाही विचारली, माझी विचारली. माझी असो किंवा अक्षरमालेची असो, डावी उजवी एकच असते. ठीक आहे, आता याचा क्रमांक द्या. सांगा. 1 2 3 4 5 6. आता तुम्हाला असं वाटलं असेल ना ABCD मॅडमने अशी का लिहिली, सरळ पण लिहू शकत होत्या. कोरोना डोक्यात आले की नाही? प्रश्न पडले पाहिजे तुम्हाला. पोलीस व्हायचं आहे ना. डोकं खूप फास्ट चाललं पाहिजे तुमचं. सांगा बरं, मी अशीच का बरं लिहिली ABCD? मी सरळ पण लिहू शकत होती ना. का लिहिली असेल, काय वाटतंय बरं तुम्हाला? बोला मॅडम. रिझनिंगला 25 पैकी 25 लागतात ना. बोलायचं, डोकं चालवायचं. सांगा का लिहिली अशी मी ABCD? राहुल काय लिहिलंय? का लिहिलंय मी असं? जोड्या पडतात म्हणजे असं, म्हणजे असं म्हणायचं आहे की असा क्वेश्चन फ्रेम केला जातो की AZ BY किंवा असं काहीतरी का, असं म्हणायचं का? आता एक लक्षात ठेवा, अशी ABCD लिहिण्याचं एकमेव कारण काय माहिती? तुम्ही सरळ सेवा द्या, तुम्ही कंबाईन द्या, तुम्ही राज्यसेवा द्या, क्वेश्चन ह्याच टाईपचे फ्रेम होतात. म्हणून अशी ABCD लिहायची, दुसरं काहीच कारण नाही आहे. असाच क्वेश्चन आहे. आणि इथं बुद्धिमत्ता म्हणजे काय, फक्त पोलीस भरतीचे मला तुम्हाला 25 मार्क्स घ्यायचे नाही आहे. आम्ही जे शिकवणार आहेत ना, मॅथ असो बुद्धिमत्ता असो, हे तुम्हाला सगळीकडे कामी येणार आहे. तुमच्या सरळ सेवेच्या कोणत्याही एक्झाम, इव्हन तुम्ही कंबाईन द्या. आणि ह्यावेळी सगळ्यांनी कंबाईनचे फॉर्म भरायचे आहेत, कारण जागा भरपूर आहेत ना. PSIचं मेरिट किती लागू शकतं? 50चं टार्गेट जरी ठेवलं, किती मार्क्स येतात? मागच्या पेपरला किती क्वेश्चन आले होते? 20 क्वेश्चन आले होते ना रिझनिंग मॅथचे. रिझनिंगचे क्वेश्चन किती होते? 12. ते 12 पैकी 12 घ्यायचे. पोलीस भरतीचे 25 पैकी 25 घ्यायचे. प्रॅक्टिस करायची. सांगा पुढचा नंबर. 12 13 14 15. मला एक सांगा रे, ऑब्झर्व करा बरं काय दिसतं याच्यामध्ये. हे ठीक आहे, लेफ्ट आहे, राईट आहे, टोटल 26 लेटर आहेत. उजवीकडून गेले तुम्हाला आता इथं जर लिहून ठेवलेलं असेल 5 नंबरचा काय आहे, 10 नंबरचा काय ते तुम्ही सांगता. एवढा वेळ तिथे नसतो एक तासामध्ये सगळं लिहित बसायला, ABCD आठवायला. आणि जरी तुम्हाला वाटलं तेवढं डोकं पण काम नाही करत आपलं. सांगा काय, एक ऑब्झर्वेशन करा बरं, काय वाटतंय? नंबरवरती कॉन्सन्ट्रेशन करा. मी तुम्हाला थोडंसं देते, हिंट देते की तुम्ही विचार कसा केला पाहिजे बुद्धिमत्तेमध्ये. हे बघितलं का, 26 आणि 1 किती झाली बेरीज? हे करा, 21 आणि 6 किती? 27. काय असू शकतं याचं? आता तुम्हाला जर सांगितलं सपोज डावीकडनं 5 6 ABCD पाठ करायची नाही, त्यासाठी सोपी ट्रिक सांगते. काय करायचं आहे, सगळे लेटर पाठ नाही करत बसायचे. 5 नंबरचा E, 10 नंबरचा J, 15 नंबरचा O, 20 नंबरचा T आणि Y नंबरचं ABCD पाठ नाही करायची. विचारू दे त्यांना, उजवीकडून 9 अक्षर विचारू, काही पण विचारू दे त्यांना, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. E J O T Y. ट्रिक लागतात ना तुम्हाला, हे अशा ट्रिक्स यूज करायच्या. काय नंबर आहे याचा? 5 10 15 20 25. 5 नंबरचं सांगा काय आहे? 10 नंबर, 15 नंबर, पटपट बोलायचं. 25 नंबर. आता तुम्हाला जर विचारलं सांगा डावीकडून 21वा सांगा लेटर. 20 तर माहिती आहे ना तुम्हाला, T आहे, टीच्या पुढे मोजायचं, ABCD पासून नाही मोजत बसायचंय. समजतंय ना? समजतंय ना? ठीक आहे. आता तुम्हाला डावीकडनं सरळ सरळ विचारलं, ज्योतीची ही ट्रिक्स आहे, लिहून घ्यायची. लिहून घ्या ज्योतीची ट्रिक्स. ABCD पण अशीच लिहून घ्यायची आहे. काय ट्रिक्स? ज्योती म्हणजे थोडं लक्षात ठेवा, एकदम पर्टिक्युलर वर्ड होत नाही पण लक्षात ठेवा थोडंसं, कारण काहीतरी थोडंसं लक्षातच ठेवावं लागतंय. काहीतरी हे असं डेव्हलप करायचं लॉजिक तुमचं. ठीक आहे, डावीकडून येईल कळलंय आता, ट्रिक्स अशी सांगितली. आता उजवीकडून सांगितलं तर
असं तुम्हाला मी सांगितलं की उजवीकडनं 8वं लेटर कोणतं आहे, कसं काढणार? इकडून असून रिटर्न असं वाचत बसणार तिथे 1 तासात? काय करणार? बरं मी तुम्हाला, मला एक सांगा रे, अक्षरमाला जो नावाचा चॅप्टर असतो ना, किंवा पुढे नंबर सिरीज असेल किंवा अल्फाबेट, हे तरी माहिती आहे का अल्फाबेट आणि अल्फाबेट्समध्ये काय फरक असतो? अल्फाबेट आणि ज्यावेळेस यस लागतो आणि फक्त टी असतो, काय फरक असतो? यस काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? प्रत्ययला. ओके मॅडम तुम्ही सांगा. एकवचन अनेक वचन आणि एकवचन अनेक वचन म्हणायचं आहे. काय असतं अल्फाबेट आणि अल्फाबेट्समध्ये फरक काय? शिकतोय ना आपण, अगदी पहिलीपासून आपल्या घरातले ABCD म्हणून घेतात आपल्याकडनं. काय असतं अल्फाबेट? अल्फाबेट म्हणजे काय असतं माहिती का? हे A to Z ही जी तुमची अक्षरमाला जी आहे ना ती. आणि अल्फाबेट्स ज्यावेळेस यस लागतं ना त्यावेळेस लँग्वेज अर्थ होतो त्याचा, भाषा. आता हे लक्षात ठेवायचं, एक आणि अनेक असं नाही आहे, एकवचन अनेक वचन असं नाही होत त्याचा अर्थ. आता मी तुम्हाला सांगते, मला सांगा उजवीकडनं 11वं लेटर कोणतं आहे? बघून सांगा. आता समोर लिहिलेलं आहे म्हणून बघून सांगा, पटकन सांगायचं, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. अक्षरमालेला हार्डली 5 ते 10 सेकंद तुमचा आन्सर क्लिअर पाहिजे. किती? 5 ते 10 सेकंद बोलली आहे मी. सांगा किती? 3 नाही विचारलं मी, 11 विचारलंय. के 23वा सांगा. बरं 13वा सांगा. एवढं तरी लक्षात ठेवा रे. एला 1 आहे, झेडला 26 आहे, एमला 13 आणि एनला 14. एवढं तरी लक्षात राहतंय. आणि इकडची ज्योतिवाली कन्सेप्ट एवढी तरी लक्षात राहते. ABCD पाठ करायची गरज नाही आहे. आता मला एक सांगा, उजवीकडनं सांगा बरं. आता डावीकडनं ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं डावीकडनं ज्योतीची कन्सेप्ट वापरा आणि सांगा. आता मी तुम्हाला विचारते, उजवीकडनं 5वं लेटर सांगा. आता असं मोजत नका बसू. आर कसं? तुम्हाला मी आता याच्यानुसार नाही, मी आता तुम्हाला असा क्वेश्चन आलाय सपोज, अक्षरमालेतील उजवीकडून 5वं लेटर सांगा. इकडे बघू नका आता, कारण हे मी असं तुमच्या क्वेश्चन असा फ्रेम होतो म्हणून लिहिलंय. असं जर अक्षरमालेतलं असं बघितलं तर इथं पुढे येणे येणार ना, असं असं करत तिथं झेड येणार ना. मग इकडून मी विचारलंय तुम्हाला 5वं लेटर सांगा. काय काय? पण आता याचं आता इथं लिहिलेलं होतं म्हणून तुम्ही लगेच सांगितलं, पण तिथं आठवणार नाही तर काय करायचं माहिती आहे का? सोपी ट्रिक सांगते. तुम्हाला जर विचारलं असेल ना डावी, हे पुसू का? लिहून घेतलंय ना? नंबर द्या. आता ज्यावेळेस तुम्हाला ही कोणती बाजू आहे? लेफ्ट राईट असं लक्षात ठेवा, पण पेपरला असंच विचारतात डावीकडून उजवीकडून. त्यामुळे त्या शब्दाचे फॅमिलियर होण्यासाठी आपण असे शब्द यूज करायचे. असा अर्थ नाही की हे खूप अडाणी याला इंग्लिश पण जमत नाही, असं नाही आहे. क्वेश्चनमध्ये असे शब्द यूज करतात म्हणून आपण पण असंच वापरायचे. आता तुम्हाला उजवीकडनं नंबर विचारला आहे, असं समजलं झेडसाठी 1 पकडा, इथे 2, इकडून नंबर देऊन घ्या. किती बेरीज झालेली याची? कोणतं पण घ्या तुम्ही, ट्राय करू शकता. इथं बघा कोणती पण घेतली तरी 27च येते. आता तुम्हाला आधी काय विचारलंय मी, आता इकडून विचारलंय. सांगा मला बरं उजवीकडून 11वं लेटर कोणतं आहे? कोणतं? आता इथे लिहिलेलं आहे म्हणून लगेच जमतंय ना, जमतंय ना. पेपरमध्ये होणार आहे का असं?
कंचे सर जमणार आहे? जमणार आहे का? आता मी याच्यासाठी सोपी ट्रिक्स सांगते तुम्हाला. काय करायचं माहिती आहे का? ज्यावेळेस ना तुम्हाला उजवीकडनं विचारलं जातं ना, उजवीकडून अक्षर शोधायचं असेल, काय करायचं माहिती आहे का? टोटल बेरीज किती येते सगळ्यांची? किती येते? 27 करायचं. मायनस करायचं. त्यांनी उजवीकडनं जे पण नंबर विचारलाय का तो नंबर मायनस करायचा. आता मी तुम्हाला सांगितलं की उजवीकडनं 11वा नंबर सांगा. उजवीकडनं 11वा नंबर काय करायचे? 27 मायनस किती करायचे? 11. किती आलेत? 16. आणि आपण जे हे जे केलंय ना आपण EJOTY ना, YT, हां TY. आता इकडून घ्यायचं. याला किती नंबर आहे? 11 नाही सॉरी 15 20 आणि किती आले रे? 16. इकडून डायरेक्ट 16वा क्रमांक बघायचा. 15 तर माहिती आहे, O आहे. ओच्या नंतर काय आहे? कळलं ना उजवीकडनं कसा काढायचा? कळलंय की ट्रिक्स थोडीशी हे वाटते. जरी वाटत असेल तर लक्षात ठेवा. फक्त काय करायचं? 27 करायचंय. जो क्रमांक विचारला तो मायनस करायचा आहे आणि जे उत्तर येईल ना त्याला डावीकडनं बघायचंय. का डावीकडनं बघायचं? कारण ही ट्रिक कशासाठी दिली आहे तुम्हाला? तरच तुमचा 5 ते 10 सेकंदामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. आणि तेच करायचं आहे. हे जे असतं ना एक मार्क गोळा करायचा आहे आपल्याला, तिथं गेला नाही पाहिजे तुमचं. 2023चा ज्यांनी पेपर दिलेत ना त्यांना विचारा 1 मार्काची व्हॅल्यू काय असते. एक तर सोडा 0.25. मी ते अनुभवलं आहे. एवढं डेंजर कंडिशन असते ना ती. तुम्ही त्यामुळे 1 मार्कवर एवढं काम करायचं आहे ना. 1 मार्कवर येत असे 25 मार्क गोळा करायचे आहेत आपल्या बुद्धिमत्तेसाठी सांगते मी तुम्हाला. त्यामुळे असं म्हणायचं नाही की एक क्वेश्चन स्किप केला तरी होतंय. स्किप वगैरे असलं काही नसतंय. कॉम्पिटिशन खूप भयानक वाढलंय. तुम्ही मग पोलीस भरती दिली तरी MPSC करणारा पण मी पण पोलीस भरती देणार आहे यावेळेस. पोलीस भरती खूप डेंजर झाले आता. काहीच ऑप्शनला ठेवायचं नाही. कोणताच पॉईंट नाही. चॅप्टर तर अजिबातच नाही. चॅप्टरच काय? चॅप्टरमधला जो टाईप असतो ना, एक टाईप 1 टाईप 2 तो सुद्धा ऑप्शनला ठेवायचा नाही आहे. जे दिलंय ना मागच्या 23 वर्षाची पोलीस भरती दिली ना, ज्यांचा 1 मार्कावरनं रिझल्ट गेलाय त्यांना विचारा काय असतं 1 मार्काचं दुःख. आपण इथं आरामात बोलतो 1च मार्क आहे, काय फरक पडत नाही. लय फरक पडतो. तुमचा रिझल्ट जात असतो आणि एक रिझल्टची पॉवर तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. एक रिझल्ट तुमचं आयुष्य बदलतं. लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. सगळ्या गोष्टी बदलतात. इवन ना एका रिझल्टने तुमच्या 3 पिढ्याचं दारिद्र्य संपवण्याची एक शक्ती असते. तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग होता. आता जे 4-5 वर्षात तुम्ही आता जस्ट अभ्यासाला सुरुवात केली म्हणून काय नाही आहे. जे मागच्या 3-4 वर्षापासून अभ्यास करतात ना, जे घरून पैसे घेतात, महिन्याला 5,000 लागतात ना, त्यांना विचारा कसं गिल्टी फील होतं 1-2-3 वर्षानंतर. घरून पैसे मागण्याचं दुःख काय असतं. त्यामुळं 3च महिने आहेत ना, एकच करायचं आहे. इथं जे शिकवलं जाणार आहे त्याच्या नोट्स काढायच्यात प्रॉपर. घरी जाऊन फक्त 1 तासाचे सगळे PYQ सोडवायचे. आणि जर काही आलं असेल त्याला सर्कल करा. तुमच्या फ्रेंडला विचारा, कोणाचीही मदत घ्या. आणि जर नसेलच काही होत डायरेक्ट आमच्याकडे. पण नाही तुम्हाला फ्रेंडला विचारायची लाज वाटते, डायरेक्ट आमच्याकडे. आम्ही तर चौघजण त्यासाठीच बसलेलो आहे, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. फक्त एवढे की तुम्ही मेहनत करा. ठीक आहे. आता अक्षरमालावरती जे क्वेश्चन आहेत, आता कशा टाईपचे क्वेश्चन असतात मला सांगा बरं. आजपर्यंत किती जणांनी PYQ सोडवलेत? किती जणांनी PYQ सोडवले आहेत? प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवलेत राहुल? कारण सर बोलायचं, आपण 2-3 वर्षापासून अभ्यास करतो ना, पटापट बोलायचं. सांगा अक्षरमालेवरती कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात? आता मी सांगू का? 4 टाईपचे क्वेश्चन असतात. 4 ते 5 टाईपचे क्वेश्चन. आता अक्षरमाला म्हणजे काय, फक्त अक्षरमालेवरती पण क्वेश्चन नसतात विचारत. तर ते कधी कधी काय करतात, तुमची अल्फाबेट सिरीज आणि नंबर सिरीज कॉम्बिनेशन करून पण क्वेश्चन विचारतात ना. ते तर आहे, ते घेऊ आपण पॅटर्न. पण एक नॉर्मल सांगा की अक्षरमालेवरती किती टाईपचे क्वेश्चन विचारले जातात? 4 टाईपचे विचारले जातात. असं काहीतरी दिलेलं असतं ना, काहीतरी 1, 2, 3, 4 असं दिलेलं असतात. पुढची मालिका पूर्ण करा विचारतात ना क्वेश्चन. आता कसं सोडवता बरं तुम्ही? काय ट्रिक असू शकतात? सपोज मी एक एक्झाम्पल घेते तुम्हाला. आपण 1 नंबरचा टाईप बघतोय. काय बघतोय?
बोलत जा रे, पूर्ण करणे ना. सपोज एक्झाम्पल घ्या. AMPR BNQS QORT. तर इथे काय असेल? व इथे पण अजून दिलेलं असतं आणि त्याचं सांगितलं जातं की इथे काय असेल. प्रश्न काय आहे? अक्षरमाला पूर्ण करायचं. दिसतंय का? सांगा कसं सोडवणार आहेत हा क्वेश्चन. हे बघा, ज्यावेळेस तुम्हाला अक्षरमाला, सगळ्यांनी आता इकडे लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला असतो ना, दिलेली अक्षरमाला पूर्ण करा, त्यावेळेस काय करायचं माहिती का? प्रत्येक जे पद असतं ना, प्रत्येक पद त्याचा काय करायचा? प्रथम पहिल्या पदासोबत, नंतर दुसऱ्याचं दुसऱ्या पदासोबत, तिसऱ्याचं तिसऱ्या पदासोबत आणि चौथ्याचा चौथ्या पदासोबत संबंध लावायचा. उत्तर 5 सेकंदात निघतं. हे सगळं बघत नाही बसायचं. आता ABCD तर लिहून ठेवायचीच आहे आपल्याला वरती. आपण एकदा लिहून घेऊयात वरती, म्हणजे तुम्हाला पण थोडं, म्हणजे काय करायचं माहिती का? A आणि B चा कसा संबंध लावलाय ते बघायचंय, B आणि C चा कसा संबंध लावलाय ते बघायचं. आता सांगा बरं, A आणि B कसा संबंध लावलाय? कितीने वाढले रे? +1ने. प्लस की मायनस? हां, ज्यावेळेस पुढे जाते त्यावेळेस करायचं प्लस करायचं. +1ने वाढले. B पासून C पर्यंत जायला कसं वाढलंय? +1ने वाढलंय. म्हणजे प्रत्येक पदाचा आधी प्रथम, म्हणजे पहिल्या पदाचा पहिल्या पदासोबत संबंध लावायचा. आता काय करायचंय? आता म्हणजे इथे काय येईल रे मग? इथे पण 1ने वाढलं पाहिजे ना. काय येणार? काय येणार? D येणार. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? दुसऱ्या पदाचा संबंध लावा. काय घेतलं रे? M नंतर कितीने वाढलाय? 1 नाही म्हणायचं, +1 म्हणायचा, कारण पुढे प्लस मायनस आहे, तिथं गोंधळ नाही घालायचं. मग ती सवय लागली ना एकदा +1 1 1 1, मग तिथं गोंधळ घालणार तुम्ही. किती? +1ने. नंतर N नंतर किती? इथं पण किती येणार रे मग? +1 म्हणजे काय येणार? P येणार. आता तिसऱ्याचा लावायचा. काय आलाय तिला? P नंतर सेम वाढतंय ना, सिरीज सेम चालू आहे ना. Q नंतर काय आलाय? आता काय येईल? यस. D P यस. चौथ्याचा लावायचा. आरचा यस, यसचा T नंतर काय? उत्तर निघालं. आता एक लिहून घ्या. हे पहिला पॉईंट टू रिमेंबर मध्ये लिहिलंय का? ते पहिली ABCD कशी लिहायची ते कळलंय तुम्हाला. ही ज्योतीची ट्रिक्स लिहिली, उजवीकडनं काढायची ती पण ट्रिक्स लिहिली आहे. ठीक आहे, घ्या आता. अक्षरमाला एक स्टार कराने लिहा. अक्षरमाला पूर्ण करण्यास सांगितले असल्यास प्रत्येक पदाचा तिथं हायलाइट करा. प्रथम म्हणजे पहिल्या पदाचा पहिल्या पदासोबत, नंतर दुसरा, असे मग किती पण देऊ द्या त्यांना, 3 4 5, किती 5च्या पुढे जात नाही. बरोबर ना? आजपर्यंत कोणी बघितलंय का 6 वगैरे असं देतात? असं आहे का क्वेश्चन एखादा? असला तरी पण येऊ द्या. कळलंय ना काय करायचंय? हां, अशा प्रकारेच पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करावा. एकदा वाचा जरा 2 मिनिटं. पाठ करायचे बरं का ही ट्रिक्स. हे जे दिलंय ना मी तुम्हाला पॉईंट टू रिमेंबर, हे सगळं पाठ करायचं. हे कधी वाचायचं आहे? हे तर डेली तुम्ही आता गेल्यावर ते वाचणारच आहे, रिव्हिजनसाठी करणारच आहे. आणि फक्त मी लिहून दिले म्हणून ट्रस्ट ठेवायचा नाही. तुम्ही पोलीस आहात, होणार आहात, कोणावर विश्वास नाही ठेवायचा. घरी जाऊन बघायचं पण अप्लाय होतंय की नाही, की मॅडमनी उगीच काहीतरी शिकवलंय. अप्लाय करून बघायचं. आज जायचं. मी तुम्हाला जे सांगितलं आज नाही घेणं पॉसिबल झालं, कोणाकडनं तरी द्या. अक्षरमालेवरती जो क्वेश्चन विचारला ही ट्रिक्स लागते की ते बघायचं. तिथं क्वेश्चन विचारला अक्षरमाला पूर्ण करा. मॅडम दिले ट्रिक्स, ज्यांनी तो पॉईंट लिहून दिलाय आपल्याला, तो फॉलो होतोय की नाही ते बघायचं. आणि मला उद्या परत सांगायचं आहे की काय होतंय की नाही. आता चला आपण क्वेश्चन घेऊयात. AZ CX EV GT, तर इथे काय येईल सांगा आता.
काय करायचे तुम्हाला? असं दिले म्हणजे काय करायचं रे? अक्षरमाला तुम्हाला पूर्ण करायची. सांगा मला काय होतंय? ABCD लिहू वरती म्हणजे पटापट उत्तर देता येतील. ABCD. तुम्ही उत्तर काढा तोपर्यंत. सुरुवातीला तुम्ही आता प्रॅक्टिस करताना घरी त्यावेळेस पण असंच करायचं. एका पेजवरती काय करायचं, अशी ABCD लिहून घ्यायची आणि उत्तर काढायचं. का माहिती आहे का? सुरुवातीला असं का करायचं आहे? कारण तुमचं जे उत्तर बरोबर आले ना, तुमचा एक कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स नावाची गोष्ट काय असते माहिती आहे का? तर एका तासामध्ये ना खूप जणांना हाताला घाम येतो, त्यांना कोणाला प्रॉमिस केलेले होतात ना अशा गोष्टी. त्यावेळेस आपण विचार करत असतो की आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत. आपण याच्या आधी बोंबलं फिरलेलो असतो, तो प्रश्न वेगळा असतो. म्हणजे एका तासात तुम्हाला खूप काय काय आठवत असतं. त्याच्यामुळे काय करायचं की असं सोडून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे म्हणजे तुमचा एक कॉन्फिडन्स वाढणार आहे. ज्यावेळेस तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असतो. आणि कॉन्फिडन्स कधी येतो माहिती का तुम्हाला? कधी येतो कॉन्फिडन्स? सांगा बरं मला. कॉन्फिडन्स कधी येतो? कोणाला जर जास्त लागलं ना, काही वाटून घेऊ नका, कारण जे रियालिटी पण आहे. काय असतं कॉन्फिडन्स कधी येतो? ज्यावेळेस तुमचा एखादा टॉपिक असतो ना, त्याचा तुमचा फुल स्टडी झालेला असतो, त्याच्यावरती तुम्ही रिव्हिजन केलेलं असतात, खूप सारे PYQ सोडवलेले असतात, त्याच वेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. तिथे गेलं तुमचे हात लटलट कापत नाहीत क्वेश्चन सॉल्व्ह करायला. याला कॉन्फिडन्स म्हणतात. आणि हा कॉन्फिडन्स असेल तरच तुमचा रिझल्ट आहे. ज्यावेळेस तुमच्यात कॉन्फिडन्स असतो ना, पेपरला निम्मे मुलं घाबरलेले असतात. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही कॉन्फिडन्स असाल ना, तुम्ही निम्म्या महाराष्ट्राला मागे टाकून पुढे गेलेले असतात. हे लक्षात ठेवा सगळे. त्याच्यामुळे आत्तापासून माझ्या सब्जेक्टला तरी तुम्ही जर 4 तास अभ्यास करत असाल ना, 25% 1 तास बुद्धिमत्तेचा दररोज अभ्यास करायचा आहे. मी तर तुम्हाला द्यायचं तेवढं देणार आहे, पण तुम्ही त्या सब्जेक्टला त्या टॉपिकला तेवढा न्याय देणं तुमच्याकडनं गरजेचं आहे. कारण एक्झाम तुम्ही देणार आहेत, तो 1 तास तुम्ही बघणार आहेत. मी तर तुम्हाला कितीही सांगितलं तर तिथं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, डोकं तुम्हाला वापरायचं आहे. प्रॅक्टिस पर डे करायची. किती तुम्ही किती पण तास अभ्यास करा. मी तर म्हणते बुद्धिमत्तेला फक्त 1 तास द्या, तुम्हाला 25 पैकी 25 देणार. आणि हे नाही कंबाईन सगळ्यात बुद्धिमत्ता काय वेगळं नाही हां, बुद्धिमत्ता सगळीकडे सारखंच आहे. आता सांगा काय लॉजिक लावलं? काय येतं इथं उत्तर? काय करायची? सगळ्यात लक्षात ठेवा, अक्षरमाला पूर्ण करायची आहे. काय सांगितलं पॉईंट टू रिमेंबर? की पहिल्या पदाचा पहिल्या पदासोबत, दुसऱ्या पदाचा दुसऱ्या पदासोबत, तिसऱ्या पदाचा तिसऱ्या पदासोबत संबंध लावायचा. सांगा लावलं तुम्ही संबंध? काय आलंय उत्तर काय आलंय? ए आणि सी कितीचा फरक आलाय? आता हे असं बघितलं तरी पण कळतंय ना, AZ लागतोय, CX लागतोय, EV लागतोय, एक सोडून GT लागतोय, म्हणजे IR आला असं पण लागतंय. पण आपण जे सांगितलं ते जरा अप्लाय करून बघा. Aचा C कितीने वाढलंय रे? प्लस. काही अशी पण सवय असते ना, A आणि C मध्ये 1 सुटलाय म्हणजे 1 करतायत, किंवा डायरेक्ट 2चं हे असं पण असो, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवता येते. नंतर प्लस बोला तुम्ही. प्लस काय येते प्लस 2ला? काय येतंय? I येतोय ना. पुढे सोडा. Z नंतर कितीनी? मायनस. प्लस मायनस कळतंय ना? कळेल ना? हां. नंतर सांगा X नंतर किती? परत मायनस. जा T पासून -2 काय आलंय? R. उत्तर आलं यार? IR कळलं? चला पुढचं क्वेश्चन घ्या. सोपं सगळ्याला येतं, हे सोपंच होतं. याला 3 सेकंद पण खूप झाले. डायरेक्ट ABCD पाठ लगेच उत्तर निघते. चला पुढचा क्वेश्चन घ्या. AFD BGE CHF आणि DIG. सांगा
ज्यांनी POQ सोडवले त्यांच्यासाठी हे क्वेश्चन नवीन नाही आहेत, बरोबर ना? ज्यांनी POQ सोडवले त्यांना माहिती पोलीस भरतीच्या कोणत्या पोलीस भरतीला हा क्वेश्चन आलेला आहे. काय उत्तर आलं? सगळ्यांचं आलं. सर तुमचं आलं? सोडवा. कारण ते सोपंच आहे. समजलंय? इकडे लक्ष द्या 2 मिनटं. नाही समजलं ना स्वतःची प्रामाणिक राहायचं शिकार आहे. नाही समजलं ना डायरेक्ट विचारायचं, समजलं नाही सांगा. इथं सांगायलाच उभी आहे मी. काय करायचं इकडे बघा. पहिल्या पदाचा पहिल्या पदासोबत, परत पहिल्या पदासोबत, परत पहिल्या पदा. कितीचा फरक आहे रे? ए पासून 1 ने वाढलाय, म्हणजे ए नंतर बी आलाय, बी नंतर सी आलाय, सी नंतर डी आलाय, मग डी नंतर काय येईल? येईल. आता पुढचं तुम्ही सांगायचं मला. सांगा. एफ नंतर काय आलाय? कितीचा फरक आहे? पुढे सांगा. जी नंतर एच, एच नंतर आय, आय नंतर काय? जे ना. आता डी नंतर ई नंतर एफ, एफ नंतर जी आणि जी नंतर एच. कळलंय ना? आता सोडा बरं. शोधा. असू द्या ना. टी डबल आले म्हणजे काहीतरी असेल ना. क्वेश्चन फ्रेम केला म्हणजे काहीतरी लॉजिक असेल ना त्याच्यामागे. तुम्हाला ते सांगायचं आहे. आता एकच टॉपिकचे सगळे क्वेश्चन असतात. आता भले काही क्वेश्चनला ट्रिक लागतात, काही ठिकाणी तुम्हाला हे करावं लागतं. आणि आयोगाने हा क्वेश्चन विचारला आहे. ज्यांनी POQ सोडवले त्यांना माहिती कोणत्या पोलीस भरतीला हा क्वेश्चन आलेला आहे. त्यांना पण माहिती आहे ना पोरांनी असाच अभ्यास केला आहे. तुम्हाला कसं बाहेर काढणार? जर तुम्हाला ट्रिक्स दिली त्याच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार करायचा. असे क्वेश्चन येतात आणि आलेले आहेत, यापुढे पण येतील. एस एम टी डब्ल्यू टी क्वेश्चन मार्क आणि यस. कनसे सर सांगा. POQ पाठ पाहिजे तर आता तुमचे. ज्यांनी 2-3 वर्ष अभ्यास करतात POQ पाठ करायचे. हे काय दिले माहिती का? आठवड्याचे वार दिलेत ना. विचारलाय ना क्वेश्चन. काय येईल मग? संडे, मंडे, ट्यूजडे, फ्रायडे. काय येणार इथं? क्वेश्चन आलेला आहे हा. अजून असं कसं काय येऊ शकतं बरं? इथं वार दिलेत, अजून काय येऊ शकतं? जानेवारी फेब्रुवारी म्हणून ते येऊ शकतं. अजून काय येऊ शकतं? इंद्रधनुष्याचे कलर येऊ शकतात का? येऊ शकतात ना. असं पण असतात क्वेश्चन. POQ केला ना मग सगळं कळतं. काय विचारलंय आणि कसं विचारलंय. चला पुढचा क्वेश्चन घ्या. NB छेद OA QE RD TH UG. काढा इथं. अजिबात घाबरून जायचं नाही. जे सांगितले ते वापरायचं. अंश छेदात दिले म्हणून ऑप्शनला सोडायचं नाही. सोपं आहे. ट्रिक्स तीच वापरायची. पहिल्या पदासोबत संबंध लावायचा, दुसऱ्या पदासोबत संबंध लावायचा आणि उत्तर काढायचं पटकन.
काय आलं? डब्ल्यू के काय? अंशाला डब्ल्यू के, छेद काय आलाय? एक्स जे. बरोबर आहे का? ज्यांनी उत्तर सांगितले ते राहू द्या. आता जे बाकीचे सोडत सांगा बरं उत्तर बरोबर येते का? तुम्हाला सोडवायला देते म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये असंच असतं. तुम्ही जोपर्यंत तुमचं डोकं लावत नाही तोपर्यंत होत नाही. पहिल्या पदासोबत संबंध लावला. एक सांगते, इकडे लक्ष द्या. एन आणि क्यूचं रिलेशन कसं आलं ते बघा. क्यूचं आणि टीचं कसं आलंय बघा. त्याच्यावरून याचं उत्तर काढा आणि मला सांगा काय येतंय. कन्फर्म आलाय डब्ल्यू आलाय कन्फर्म सगळ्यांचं. एन क्यू किती नाही, कितीचा फरक आहे, कसं वाढलंय? प्लस, पुढे पण +3 वाढलंय. हां, खाली कसं वाढलंय? कसं गेलंय? किती? +3. सगळं रिलेशन तसंच आलंय ना. सुटला ना क्वेश्चन? प्रियंका सुटलाय ना? आता घ्या. Y W T P K काय येईल? Y W T P K काय येईल? बघा करून कसं कसं वाढलंय, काय झालंय. काय आलाय? ई आलाय. ई आलाय. सोडा. दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना? डायरेक्ट लावा रे. बघा काय आलंय बघा बरं. वाय पासून डब्ल्यू किती आहे? गॅप एक जरी गेला तर गॅप कितीचा पडतोय? मायनस. प्रियंका किती? बघा करून -2. पुढे कितीचा झालाय? पुढे कितीचा आहे? एक एकने वाढतंय ना. बरोबर. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे? के नंतर. बघा बरं के नंतर मायनस किती आलं पाहिजे? मायनस किती करायचंय? कळलंय ना? प्रत्येक क्वेश्चनमध्ये काहीतरी वेगळा क्वेश्चन फ्रेम केला, कळतंय ना? आता अक्षरमालेवरती क्वेश्चन आहे म्हणजे फक्त अक्षर द्यावे असं पण काही नाही ना. ते नंबर पण टाकू शकतात त्याच्यामध्ये. चला घ्या मग एक क्वेश्चन. AC3 BC6 CC9 DC12 सांगा इथे काय ते. आता सांगितले तेच लॉजिक यूज करायचं. पहिल्या पदाचं पहिल्या पदासोबत, दुसऱ्या पदाचं दुसऱ्या पदासोबत, तिसऱ्या पदाचं तिसऱ्या सोबत. आपल्याला एवढं तर कळतंय. कधी कधी एका सिरियली वाढतंय, कधी सेम. किती? बर. EC15 सगळ्यांचं येतंय. EC बर. सुटलंय प्रियंका? सर सुटलंय तुमचं? उत्तर आलंय की नाही? किती आलं? EC काय केलं? एक ने वाढलंय. बरोबर. C कॉमन राहिलाय आणि हे कितीच्या पटीत वाढले? 3 3 6 3 9 3 12 3 5 15. ठीक आहे. आता एक अजून एक घ्या. AEF 112
BGH 177, CIJ 244. सोडवा. हे अंक जरी मोठे असेल ना 112, 177, 244, तसाच विचार करायचा. असं लगेच गोंधळून जायचं नाही अशा क्वेश्चनला, किंवा इथं कॅपिटल दिलं इथं स्मॉल दिलंय, काही नाही, जे सांगितलं ते वापरायचं फक्त. पाणी आणलंय का? अक्षरमालेला टार्गेट आहे बरं का, 5 ते 10 सेकंदामध्ये उत्तर निघालं पाहिजे. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. आज तुम्हाला हे क्वेश्चन टाकण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला कळलं पाहिजे प्रॅक्टिस करणं किती इम्पॉर्टंट आहे. त्यांचे सर सांगा उत्तर. नाही आलं राहुल? काय उत्तर आलं? DKL किती? 321, 319 किती? हा, हे एवढं तर सगळंच काढेल ना, एवढं तर सिंपल आहे. क्वेश्चन फ्रेम करणाऱ्याला माहिती आहे एवढं 3 सगळ्याला येत आहे. इथं हे कशासाठी टाकलं? 112, 177, 244 अक्षरमाला, अंकमाला, नंबर सिरीज आणि ते दोन्ही एकत्र केलंय. एवढं सिंपल आहे. ऑप्शनमध्ये सगळे असेच पर्याय आहेत. DKL सेम असणार आहे, पुढेच काहीतरी असणार आहे. आता तो पुढचा नंबर काढा. असं ज्यावेळेस दिलेलं असतं ना, प्लस करायचं, मायनस करायचं, गुणाकार, भागाकार, काहीतरी वर्ग, स्क्वेअर वगैरे काही दिले का बघायचं. नंबर सिरीजचं असंच काढायचं असतं ना, आधी प्लस मायनस करून बघायचंय, चढता क्रम कसं वाढत जात आहे, इन्क्रीज होते का डिक्रीज होते ते सगळं बघायचंय तुम्हाला. बघा बरं, 112 आहे, 177 आहे, 244 आहे, तर इथे काय यायला पाहिजे? ठरा बरं काहीतरी प्लस मायनस वगैरे करून. 177 मधनं 112 मायनस करा, कितीचा फरक येतोय. परत पुढे तसं करत चला, करत बघा बरं उत्तर निघतंय का. सोडा, बरोबर आहे. तीनशे मोठ्याने बोला, मला ऐकायला येत कमी आहे थोडंसं, त्याच्यामुळे मोठ्याने बोलायचं. 309, 316 सगळ्याला काय. आता मी गणित बुद्धी, तुम्हाला प्लस मायनस पण शिकू का? ते मॅथला तुम्हाला जर येत नसेल ना, ॲडिशन म्हणजे गणित, वजाबाकी, भागाकार, गुणाकार येत नसेल ना, ते सर आहेत, त्यांच्याकडनं शिकून घ्यायचं. किती आले? 323, 313. अजून लॉजिक तर सगळ्यांनी सेमच लावले, तरी पण उत्तर चुकीचे कसे येतात? किती आलं सर तुमचं? 309, 313, 323. अजून कोणाचं 500 वगैरे असं नाही आलंय ना? लॉजिक तर सेम लावलंय सगळ्यांनी. अजून थोडंसं ट्राय करा बरं. हार्डली मला वाटतं 5 मिनिटं होऊन गेले असतील, आणि आपले 25 पैकी 25 जे तुम्ही टार्गेट केलंय ना, गेला का क्वेश्चन? असा क्वेश्चन आला तर 25 पैकी किती पडणार? गेले का 1 मार्क मायनस?
323 आलंय. कसं केलं सांगा मला. 323 ज्याचं आलंय ना त्यांनी सांगा काय केलंय. 55 येते की 65 येते बघा बरं एकदा नीट. 65 येते का. 65 किती केलं रे प्लस 65. 177 मध्ये किती मिळवलं 244 येणार आहे प्लस कितीने वाढले रे 2 वाढले ना. 65 मध्ये 2 ऍड करायचे. आता करा पुढे पण तोच फरक येणार आहे ना. किती येईल 69. हा गोंधळ तिथे 1 तासामध्ये होते. उत्तर बरोबर काढले 55 की 65. टॅली करायचं पटकन. 309 वाले समजलंय. 323 वाले पण समजलंय. काय नाही एकदा प्रॅक्टिस केली ना हे उत्तर कळतात. म्हणजे ना तुम्ही एकदा PYQ सॉल्व्ह करायला घेतले ना तुम्हाला कळते की तुम्ही काय चुकतंय. आणि ज्यावेळेस आपण काहीच करत नाही ना त्यावेळेस आपण एका ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतोय. अक्षरमाला मला जमतंय. आता कोणी हे म्हणू नका अक्षरमाला लई सोपं असतंय का सोपं असतंय. प्रॅक्टिस करावी लागती. PYQ सॉल्व्ह करावे लागतात. तुम्हाला एक सांगू का तुम्ही जो पण पेपर देणार आहेत ना कोणताही असू द्या पोलीस भरती असू द्या तलाठी असू द्या. आता तलाठीला तर बऱ्याच जणांनी रिजनिंग सोपं म्हणणाऱ्यांना कळले. TCS पॅटर्न काय आहे IBPS पॅटर्न काय आहे कळलं ना. TCS आणि IBPS पॅटर्न काय आहे. सोपे क्वेश्चन आहेत का रे बुद्धिमत्ता आणि गणिताचे. किती मुलं असे आहेत बरं लायब्ररीमध्ये ते म्हणतात अरे गणित बुद्धिमत्तेची काही गरज नाही आहे. काही गरज नाही आम्ही करतो. IBPS TCS पॅटर्ननी ना आपल्याला आपले सगळं दाखवून दिलेलं आहे की आपल्याला काय येते आणि काय नाही येते. किती काय क्वेश्चन होता बरं. हे सेम होतं फक्त इथंच जरा लॉजिकला काय करायचं होतं फक्त ॲडिशन करायची होती. आता नंबरिंगचं लॉजिक काय असणार आहे. प्लस करायचं आहे मायनस करायचं आहे स्क्वेअर बघायचं आहे क्यूब बघायचं आहे काहीतरी चढतं आहे इन्क्रीज होतं आहे डिक्रीज होतं आहे. बेसिक हेच आहे ना फक्त अप्लाय करायचं आहे. तुम्हाला इथं बघितल्याबरोबर कळलं पाहिजे. काहीतरी 112 नंतर 177 आले म्हणजे काय वाढलंय म्हणजे काय केलेलं आहे ॲडिशन केली आहे ना. इथंच जर कमी अंक असते तर किंवा असं दिलेलं असेल म्हणजे असं स्क्वेअरमध्ये दिलेलं असेल काहीतरी 49 दिलंय 36 दिलंय 49 दिलंय 25 असं दिलंय ना कळतंय ना अरे स्क्वेअर आहेत काहीतरी. पण ही कळणार कधी काय माहिती आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला स्क्वेअर माहिती असतील ना काय असते क्यूब माहिती असतील. मला एक सांगा बरं किती जणांचे वर्गपाठ आहेत पूर्ण 30 पर्यंत पूर्ण पाठ आहेत. बरं 13चा सांगा. हां पाठच करायचे आहेत. कितीपर्यंत करायचे आहेत वर्गपाठ 30 पर्यंत. का करायचे आहेत माहिती आहे का तुम्हाला. ते 5 ते 10 सेकंदामध्ये जे खेळायचं आहे ना आपल्याला 25 पैकी 25 ज्यांना घ्यायचे आहेत ना त्यांनी करायचे. पाढे पण पाठ करायचे म्हणायचं नाही मॅडम सांगतात पहिली दुसरीसारखं करायचेत पाठ ते आठवतं तिथं पटकन. अजून क्यूब कितीपर्यंत पाठ आहेत घन कितीपर्यंत पाठ आहेत कमीत कमी 10 पर्यंत करा. हां ठीक आहे पण 10 पर्यंत तरी करा. आता मी उद्या विचारणार आहे सगळ्यांना तुम्हाला करूनच यायचं इथं. आधीच तुम्हाला मी सांगितलेलं आहे इथं फक्त सिलेबस कव्हर करून घेतला जाणार नाही इथं तुमचा अभ्यास करून घेतला जाणार आहे. कारण अभ्यास करून घेतला तर तुमचा रिझल्ट येणार आहे. काय काय शिकलोय रे आज सांगा पटकन. चॅप्टर माहिती आहेत का सगळ्यांना बुद्धिमत्तेचे किती चॅप्टर आहेत. किती जण आहे तुम्ही इथं सांगा बरं एका चॅप्टरचं नाव. अक्षरमाला आता झाले आपलं शिकून झाले त्याच्यात एक टॉपिक झाले अजून बाकीचे टाईपचे क्वेश्चन आपण बघूयात उद्या बघूयात. मला सांगा कोणकोणते चॅप्टर आहेत पटापट सांगायचे. कोडिंग डिकोडिंग अजून तर्क अनुमान बरं अजून वैवारी हां अजून काय वेन आलं ना सांगा पटापट. मला असं वाटतंय ना तुम्ही आज गेल्या एक काम करायचं बुद्धिमत्तेचे ना अख्खे चॅप्टरच लिहून काढायचे. उद्या मी पुढचं होमवर्क सांगते तुम्हाला काय करायचं. येतात का पटापट नावं सांगा. 25 चॅप्टरचे नाव तर आलेच पाहिजे कमीत कमी. अक्षरमाला अंकमाला कंपॅरिझन कोडिंग वगैरे असतं ना तुलनात्मक संकेतन मॅट्रिक संकेतन असेल. अजून कोणकोणते चॅप्टर असतात. ब्लड रिलेशन असतात नातेसंबंध आहे दिशाज्ञान आहे कॅलेंडर आहे. अजून गालेले पदे सांगतायत इमेज सांगते काहीतरी आरशातली सांगा पाण्यातली सांगा. अजून एखादा कागद दिलाय त्याची घडी घाला ओपन करा उघडा. अजून एखादं विधान दिलेलं असतंय त्याचा निष्कर्ष काढा युक्तिवाद काढा कारण परिणाम दिलेलं असतंय. अजून हां तेच ना प्रतिमामध्ये इमेजमध्ये सगळं झालं ना त्या गोष्टी. अजून सांगा पटापट चॅप्टर. अभ्यास तुम्ही करताय ना चॅप्टरचे नाव माहिती पाहिजेत. अजून खरे खोटं पण आहे ना एक विधान दिलेलं असतंय हा खरा बोललाय खोटं बोललाय. अजून सांगा चॅप्टर. आज होमवर्क आहे तुमचा
काय करायचे? पाठ नाही करायचे, ते डोक्यात गेले पाहिजे तुमच्या. आणि जोपर्यंत पाठ होत नाही ना तोपर्यंत एका पेजवरती लिहा, तुम्ही जिथे अभ्यास करताय तिथे लावा. पाठ झाले पाहिजे. उद्या मी परत तुमच्या चॅप्टरचे नाव विचारणार आहे, सांगा अजून काय काय चॅप्टर आहेत. कमीत कमी ज्या चॅप्टरवरती जास्त फोकस आहे ना, सांगा बरं. TCS आणि IBPS पॅटर्न सगळ्यात जास्त फोकस कोणत्या चॅप्टरवरती आहे? सांगा. करताय ना तुम्ही अभ्यास 2-3 वर्षापासून? कोणत्या चॅप्टरवरती फोकस आहे TCS आणि IBPSचा? तलाठीच्या एक्झाम किती जणांनी दिल्यात? तर्क आणि अनुमान. ओके. अजून टेस्ट ते हां. अजून कंपॅरिझन कोडिंग पण विचारलं ना, तुलनात्मक संकेतन. अजून विधान आणि निष्कर्ष पण विचारतायत ना. विधान आणि निष्कर्ष कुठे विचारतात माहिती आहे का? UPSC आणि MPSC लेवलचे जे क्वेश्चन आहेत TCS तुम्हाला विचारते पोलीस भरतीवाल्यांना. काय बुद्धिमत्ता वेगळं नाही आहे, सरळ सिलेबस नाही. तुम्ही इथे एकदा हे केलं ना, म्हणजे तुमचं एकदा बेसिक क्लिअर असेल ना, तुम्ही कोणत्या पण एक्झाम हे करू शकता. अजून सांगा बरं. आणि हे पण ऑप्शनला नाही ठेवायचं. एक विधान मुलांना कसं असतंय, तुम्ही मेन चॅप्टर केलेले असतात, अक्षरमाला, अंकमाला, ते कंपॅरिझन कोडिंग वगैरे, किंवा बैठक व्यवस्था केलेल्या असतात, घड्या केलेल्या असतात. मी तुम्हाला सांगू का, तुमच्या लोकांचा एक माइंडसेट झालेला आहे बुद्धिमत्तेचे ना. तुम्हाला नातेसंबंध असेल, घड्याळ असेल, कॅलेंडर असतील, वेन डायग्राम असतील, हे तुमचे 4-5च चॅप्टर तुमची माहिती असतात तुम्हाला, जे तुमचे परफेक्ट असतात. आणि तुम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळंच येतं आहे. पण असं असतं का? TCS IBPS पॅटर्न फक्त ह्या 4-5च टॉपिकवर क्वेश्चनचं वेटेज किती आहे? 25. तुमचे टॉपिक किती झालेत? नातेसंबंधाचा, वैवारीचा, घड्याळाचा. अजून बैठक व्यवस्था, एक फेवरेट आहे ना आयोगाचं, बैठक व्यवस्था विचारतायत. बैठक व्यवस्थेला किती वेळ लागतो बरं? असे किती लोक आहे बरं ज्यांनी 10 सेकंदामध्ये बैठक व्यवस्थेचा क्वेश्चन सॉल्व केला आहे? किती मोठा क्वेश्चन असतो माहिती आहे का? ॲटलिस्ट वाचायला तरी 1 मिनिट लागतोय. वेन डायग्राम दिलेले असतात. एवढं सोपं नाही की काही वरती काहीतरी 1-2 विधान दिलेत आणि खाली निष्कर्ष 1-2 दिलेत, असं नाही. वरती 3-4 विधान दिलेत आणि निष्कर्षामध्ये परत 4-5 दिलेत, आणि त्याच्यातनं तुम्हाला वेन डायग्राम काढायची. नंतर किती वेळ लागतो माहिती आहे तुम्हाला? जो अभ्यास करतोय ना डेली, ज्याची खूप जास्त प्रॅक्टिस आहे, त्याला सुद्धा 2 ते 2.5 मिनिटं लागतात. किती? 25 पैकी 25 पडतील का मग? नाही, प्रॅक्टिसने होतं, पडतात. 25 पैकी 25 घेणारे आहेत. मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, फक्त काय प्रॅक्टिस करायची. ज्यावेळेस ते करा ना, होईल. सांगा बरं आज काय काय शिकलंय जरा, मला पण बघू द्या. तुम्हाला ABCD शिकलाय? ABCD शिकलायत का? अक्षरमालेवरचा आज आपला फक्त एकच टॉपिक कव्हर झालाय. कोणता माहिती आहे का? वर्णमाला पूर्ण करणे. अजून त्याचे 4-5 टाईप असतात. दुसरा क्वेश्चन असतं की विसंगत घटक ओळखा. अजून परस्पर संबंध ओळखा. लयबद्ध अक्षरमाला असतील, असे 4-5 टाईपचे क्वेश्चन असतात. ते आपण उद्या नंतर घेणार आहेत. अजून होमवर्क माहिती कोणाला काय करायचं? एक होमवर्क देऊ तुम्हाला. होमवर्कसाठी एक क्वेश्चन देऊ? ठीक आहे, घ्या. होमवर्क दिलं आहे म्हणजे इथं आलं पहिलंच उद्या एकच काम आहे, आल्याबरोबर होमवर्क दाखवायचं. तुमचं काम आहे दाखवायचं तुम्हाला ते सुटलं आहे नाही सुटलं आहे. कारण क्वेश्चन तर मी आता होमवर्कला देते, म्हणजे सोपा तर नाही देणार. घ्या क्वेश्चन. AZY BY XW CXWVU. आता इथे काढायचं. लॉजिक सेम लावायचं आहे, फक्त 1 स्टेप पुढे जायचं आहे तुम्हाला. बघा ट्राय करून इथे सुटतोय का?